विठाला 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 कुंडली गौरधारी सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज, माझे सुख मज दाविले डोळा, दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा, तया उतराई व्हावे कवन्या गुणे, जन्मा नाही येणे ऐसे केले, माझे सुख मज दाविले डोळा, दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा, नामा म्हणे निकी दावियली सोय, नामा म्हणे निकी दावियली सोय, न विसरावे पाय विठोबाचे, माझे सुख मज दावियले डोळा, दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा, विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. महायोगपीठे तटे भीमरथ्या, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचे या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, बाबाजी सद्गुरु दास तुका, नागेंद्रहाराय त्रिलोचनाय, भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय, तस्मै नकाराय नमः शिवाय. लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरं तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं मारुततुल्यवेगं, जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा. ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज, माझे सुख मज दाविले डोळा, दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी मौजे उखळी खुर्द, तालुका गंगाखेड, जिल्हा परभणी. या ठिकाणी चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामधील
तिसऱ्या दिवसाची ही कीर्तन रूपी सेवा. आणि या कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग पांडुरंगाचे लाडके भक्त, प्रेमळ भक्त नामदेवराय यांचा 4 चरणांचा हा अभंग असून या अभंगाद्वारे नामदेव महाराज आपल्या गुरुबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. विठ्ठला विठ्ठला. समस्त उखळीकर मंडळी, उपस्थित सर्वजण, गुणीजन, पखवाजवादक, गायक सर्वजण आणि श्रोते मंडळी, भगवान पंढरीस पांडुरंग परमात्म्याच्या निस्सीम कृपेनं चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह. आणि या सप्ताहामध्ये उपस्थित सर्व भाविक, कारण अनंत जन्माची पुण्याई ज्याच्याकडे असेल तोच सप्ताहामध्ये येतो, त्याच्याच तोंडून नामचिंतन होत असतं. अनंत जन्माची पुण्याई पाहिजे त्याच्यासाठी, बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवडी, उगच नाही. तरीच नाम येईल जिव्हागरी श्रीरामाचे. पुण्य पाहिजे. कारण का पुण्य, कोण पुण्यवंत, कोण भाग्यवंत? भाग्यवंत म्हणो तया शरण गेले पंढरीराया. जे पंढरीरायाला शरण गेले, नामचिंतन करतात, ते भाग्यवंत आहेत या संसारामध्ये. आणि या भाग्यवंतापैकी आपण आहात. कारण नामचिंतन सप्ताहामध्ये आपली हजेरी आहे. किंबहुना यमाचे पास चुकविण्यासाठी या मृत्यू लोकात काही उपाय असेल तर हरिनाम संकीर्तनासारखा दुसरा उपाय या मृत्यू लोकात तरी नाही. ज्याला कुणाला यमाच्या पाशातून सुटायचंय, जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून आपली सुटका करून घ्यायची असेल तर हरिनाम संकीर्तनासारखा दुसरा पर्याय ह्या पृथ्वी तलावर नाही. विठ्ठला विठ्ठला. म्हणून संतांनी हरिभजनी हे धवळिले जग, चुकविला लाग कळी काळाचा. म्हणून संतांनी आपल्यासाठी उपकारासाठी केले हे उपाय. येणे विन काय चाड आम्हाला याच्याशिवाय काय काम होतं? संत म्हणतात, कशासाठी आम्ही एवढा खटाटोप केला? एवढे सप्ताह नामचिंतन, प्रवचन, कीर्तन हे जे माध्यमातून सेवा आहे, संत म्हणतात जड जीवाचा उद्धार करण्यासाठी आहे. कारण आम्ही आलोतच कशाला? अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. जड जीवांचा मूड पापी जैसे तैसे उतरिकासे लावणी. मूड पापी लोकांचा उद्धार करण्यासाठी कीर्तनाचं साधन आहे. कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरिरूप. हरिरूप व्हायचं असेल आपलं अंग तर कीर्तनासारखं माध्यम नाही. म्हणून नामचिंतन सप्ताह आहे. आणि या सप्ताहामध्ये आपण सर्वजण भाग्यवान श्रोते. 7 दिवसात परीक्षितीनं भागवत ऐकला आणि मुक्त झाला. श्रवणे परीक्षिती तरला भूपती, 7 दिवसा मुक्ती झाली तया. 7च दिवसात. एवढंच नाही, खटवांग राजाला 1च तास उरला होता तरी सुद्धा तो उद्धरून गेला. 1 तास उरला खटवांग रायासी, भाग्यदशा कैशी पालटली. सापडला हरी तयाला साधनी. त्याला 1च तासात साधन सापडलं. आजामेळ पापी होता, परंतु जीवनाच्या शेवटच्या वेळी नारायण असं नाम आलं मुखाला. ते मुलाचं नाव घ्यावं म्हणून घेतलं होतं. आणि तरी आजामेळाला न्यायला विष्णुदूत आले. आणि यमदूताचं आणि विष्णुदूतांचं भांडण लागलं. गिराईक कोणाचं? सगळे म्हणू लागले यानं जन्मभर पाप केलंय, गिराईक आमचं. कोण म्हणू लागले? यमाचे दूत. आणि विष्णुदूत म्हणू लागले अंतकाळी आमच्या मालकाचं नाव घेतलंय. मग कसं करायचं? कोण्या कोर्टात निकाल न्यायचा आणि कसा द्यायचा? शेवटच्या वेळी आजामेळाला उद्धरूनच न्यावं लागला. आजामेळ महादोषी होता, पण तोही नेला वैकुंठाशी. पापराशी होता. नामे झाला सोजवळ, नामानं सोजवळ झाला. म्हणून दीन आणि दुर्बळाशी सुख राशी हरिकथा. हरिकथा ही दीन दुबळ्यांसाठी आहे. ज्यांना या जगात कोणी नाही त्यांचा देव आहे. आणि ज्यांनी देव आपलासा केला या जीवनामध्ये, त्याला कुणालाच आपलंसं करायची गरज नाही. विठ्ठला विठ्ठला. भगवान गीतेत म्हणतात न मे भक्त प्रणश्यती. माझा भक्त कधीही नाश पावत नाही. म्हणून जो भक्ती करून
उद्धरून गेला नाही असा मला एखादा दाखवा. तुका म्हणे ऐसा कोण उपेक्षिला नाही ऐकिला ऐसा कोणी. या पृथ्वी तलावर नाम घेतला आणि वाया गेला असा कोणी नाही. नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकिला तुम्ही सांगा. ऐसा कोण द्यावा निवडून म्हणले. सांगा विनवितो तुम्हासी संत महंत सिद्ध ऋषी. ज्यांनी नाम घेतलं आणि तो वाया गेला असं होतच नाही म्हणले तुकोबा. उद्धाराचा संदेह नाही याच्या काही सेवका. नामधारक हा वैकुंठाचा अधिकारी आहे. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. विठ्ठला विठ्ठला. मग एवढं सोपं साधन दिलेलं आहे आपल्याला. येथे काही कष्ट न लागती. फारसे कष्टही घ्यावे लागत नाहीत. फक्त 2 तास बसावं लागतं कीर्तनात. एवढे तर कष्ट सहन करावे लागतील. लोकांनी हाडाच्या काढ केले तरी त्यांना देव सापडला नाही. जे योगाची या वाटा गेले त्यांना काय तया दुःखाचाची वाटा सेल भागा. तया दुःखाचाची सेल वाटा भागा आला. म्हणजे योगियाच्या ध्याता ना तुळशी. देव योगियांच्या ध्यानाला आला नाही. सुंदर प्रमाण. योगियाच्या ध्यानी ध्याताना तुळसी. योग्यांच्या ध्यानाला आला नाहीस तू, पण तू आमाशी मागे पुढे आमच्या सोबत आहेस तू. गोपाळांनी असं कोणतं योग याग अष्टांग साधन केलं होतं का? तरी सुद्धा गवळीयाची पोरे कोण चांगली म्हणले. गवळीयाची ताकपिरे कोण पोरे चांगली. काय ती फार चांगली होती का? तरी सुद्धा देव त्यांच्या सोबत राहिला. अहो त्यांची उष्टावळी देवानं खाल्ली. म्हणजे काय? प्रेमसूत्र दूर आणि नेतो तिकडे जातो हरी. ज्याच्याकडे भगवंताबद्दल प्रेम आहे ना त्याच्या घरीच देव येतो. ठाईचं बैसोनी करा एकचित्त आवडी अनंत आळवावा. त्याच्या घरीच देव येतो. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी पण शहाणा तो धनी घेतो. असं घेणाराही शहाणा लागतो ना. देव मुक्त असताना द्यायला बघितलं. मुखी नाम आणि हाती मोक्ष. आणखी किती मुक्त असताना द्यावं. नाम घेतलं की मोक्ष तयारच आहे. एवढं सोपं साधन आहे. पण सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. एखादाच हे नामचिंतनाची गोडी जाणतो. ह्याची चवच कळत नाही लोकांना लवकर. त्याचं कारण काय? पाप आड येतं, बाकी काही कारण नाही. आणि याचा छंद लागत नाही आणि अविश्वास असतो. भक्ती केल्यानं काय होणार असं लोकांना वाटतं. म्हणून तर इकडं संख्या कमी आहे. म्हणजे काय? पूर्ण विश्वास नाही. पण भक्त कसे पाहिजे? निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. निर्धार हे वर्म चुको नये. निष्ठावंत भाव कोणाकडे पाहिजे? भक्तांचा स्वधर्म. भक्तांचा स्वधर्मच आहे. भगवंतावर निष्ठावंत भाव पाहिजे. जगाशी काही नाही दुसऱ्याचे काज. विठो तुझे माझे राज्य. नाही दुसऱ्याचे काज. दुसऱ्याशी गरज नाही. जगाशी घेणं देणं नाही. ज्याला भक्ती करायची आहे ना तेजोनिया जन भक्ती करा म्हणले तुकोबराय. काय म्हणले? तेजोनिया जन भक्ती करा. भक्तीशिवाय उद्धार नाही. जीवनामध्ये भक्ती नाही केली तर भक्तीविना माती मुखी त्याच्या. मग मात्र त्याला किंमत नाही.
किती जरी असला तरी तो पतित अभक्त सांगितला. पतित आहे तो, नाही ज्याशी भक्ती तो पतित अभक्त. आणि हरिशी न भजत दैवहत, दैवहत आहे तो, दैववान नाही. हरिशी न भजत, हरिशी न भजशी कवन्या गुणे. कधीतरी हरीचं भजन करत नाहीस, मुखाला तुझ्या हरीचं नाम येत नाही, म्हणजेच तुझा उद्धार होणार नाही. कधीतरी विचार केला पाहिजे. गेयम गीता नाम सहस्त्रम ध्येयम श्रीपती रूपमजस्त्रम नेयम सज्जन संगे चित्तम देयम दीन जनाय च वित्तम भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते प्राप्ते सनिहिते मरणे नहि नहि रक्षति डुक्रूय करणे. आद्य शंकराचार्य म्हणतात कधीतरी देवाचं रूप बघा, कधीतरी भगवद्गीता वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, सज्जनाच्या संगतीत राहा आणि मग जीवनाचा आनंद बघा. मग जीवनाचा आनंद काही वेगळा आहे. आपण या जन्मात कशासाठी आलो हेच आपल्याला कळायला तयार नाही. कस्त्वम कोहम कुत आयात कामे जननी कोमेतात इति परिभावय सर्वम सारम मनसी विचारय वारम वारम. किंवा स्वप्नम त्यक्त्वा स्वप्न विचारम विश्वम त्यक्त्वा स्वप्न विचारम. म्हणजे काय, शंकराचार्य म्हणतात कधीतरी विचार करा जीवनाचा, याच्यात वाहत जाऊ नका बाबांनो. आयुष्य थोडं आहे, माहीत नाही, आणि हरिभक्तीशिवाय उद्धार नाही. पुन्हा पश्चाताप करून उपयोग नाही. म्हातारपणी पश्चाताप करण्याशिवाय हातात काय आपल्या, अंगम गलितम पलितम मुंडम दशनविहीनम जातम तुंडम. तोंडात दात नसतात आणि त्याला म्हणता सुद्धा येत नाही भजननी, अशा वेळी पुन्हा उपयोग नाही. ग्रह दग्ध न होता उदक शिंपीजे. घराला आग लागण्याच्या अगोदरच उदक शिंपीजे म्हणजे पाणी शिंपडायचं. पुन्हा एकदा आग लागून गेल्यास किती विझवण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा उपयोग नसतो. म्हणजे तारुण्य निघून जाण्याच्या आतच भक्ती मार्ग धरा आणि तेनेची पंथे चालू जाता. मग न पडे गुंता कोठे काही विठ्ठला विठ्ठला. मग हे हरिनाम संकीर्तन असं साधन आहे. या साधनानं पापाचे कळप पळती पुढे. उद्धार करून कलियुगी उद्धार हरीच्या नामे. एवढं सोपं साधन आहे, कष्ट नाहीत. विशेष म्हणजे तेथे काही कष्ट न लगती, एक काहीच कष्ट नाहीत. आणि कष्ट नसणारं पण फळ जास्त देणारं साधन आहे. आणि माणसाला आज काय पाहिजे, कमी कष्टात जास्त पाहिजे. प्रत्येकाची आज धाव कशाकडे आहे, कष्ट नको पण मिळालं जास्त पाहिजे. मग असं साधन संत म्हणतात तुम्हाला आम्ही सांगतो की ज्याच्यात कष्ट कमी पण फळ जास्त, ते म्हणजे नामचिंतन. म्हणून सारखं नामचिंतन. एका ठिकाणी ज्ञानोबराय म्हणतात घाली हेची गळा नामामृता, घाली हेची गळा. कोणता गळा घाल ना, घे नामामृताचा गळाळा, होईल वैकुंठी सोहळा रामकृष्ण उच्चारणी. हेच गळाला गाळ. किंवा कंठीधरीन नाम अमृताची वल्ली, होईल राहिली शीतळधून. कंठामध्ये मी नामामृत धरीन. नामामृत असं साधन आहे, अशी संजीवनी आहे की ती माणसाला जिवंत ठेवते आणि उद्धार करून देते, अमर करते माणसाला. अमर कोण, नामामृत गोडी वैष्णवाला धली. नामामृत गोडी वैष्णवाला धली, योगिया साधले जीवन कळा. नामामृत गोडी कुणाला मिळाली, पण वैष्णवांना मिळाली. जे विष्णूचे भक्त आहेत त्यांना मिळाली. वैष्णव, वैष्णव मनोजया, कुणाला अवघी देवावरी माया. जे असे वैष्णव आहेत त्यांना मात्र नामामृत गोडी मिळाली. आणि जे अमृत देवांना मिळालं आणि देव अमर झाले समुद्र मंथनाच्या वेळी. पण पृथ्वी तलावर दुसरं अमृत सांगितलं तुकोबारायांनी,
ते अमृत आहे नामामृत. हे अमृत असं आहे की हे अमृत ज्याच्या कंठात आहे त्याची काया कायम शीतळ राहते. कंठी धरीन मी नाम अमृताची वल्ली, होईल राहिली शीतळ तनू. तनू म्हणजे शरीर. त्याचं शरीर चंदनापेक्षा शीतळ राहते. त्याची हळहळ त्रिगुणाची तळमळ त्याला राहत नाही. त्रिगुणाची जी हळहळ आहे माणसाला, त्रिगुणानं माणूस त्रस्त आहे. आधी दैविक, आधी भौतिक आणि आध्यात्मिक जे ताप आहेत, त्रिविध तापांनी त्रस्त आहे. आधी व्याधी, जन्म मृत्यू जरा दुःख दोषानुदर्शनम, हे सगळे जे आहेत ह्या सगळ्यांचा नाश होतो नामामृतानं. म्हणून असं नामामृत कंठामध्ये धारण करण्याबद्दल संत आपल्याला विनवतात, विनवणी करून सांगतात. लागून या पाया विनवितो तुम्हासी. काय करे टाळी बोला मुखे नाम. काय विनवतात संत आपल्याला? पुन्हा पुन्हा विनवतात. सकळांच्या पाया माझे दंडवत म्हणतात. आपुलाले चित्त शुद्ध करा, असं नाम आपल्या कंठात घ्या. आणि या नामाद्वारे अनंत भक्त राशीत तरले वानर. ज्ञानदेवा घर चिदानंदी 18 पद्मवानर नामानं उद्धरून गेले. नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. एवढा नामाचा. एवढंच नाही, ऐसे अनंत अपार नामे तरले चराचर. नामे तरले चराचर, किती अनंत अपार, गणत नाही. म्हणजे नामेची तारिले कोट्यानु हे कोटी म्हणले. आता कशी गणत करायची? नामेची वैकुंठी बैसविले. वेश्यागणिका एका नामासाठी वैकुंठाला गेली. वेश्यागणिका ती सत्यलोका नेली. वाट पाडा कुळीकू नाम स्मरेतो वाल्मिकू. उलटा मंत्र जपून का होईना आपण त्रिलोक्यात वंदनीय झाला. कोण? वाल्मिक किंकर वंद्य केला. ब्रह्महत्या राशी पातके अपार. ब्रह्महत्या राशी पातके अपार. वाल्मिक किंकर वंद्य केला. ब्रह्महत्या राशी पातके अपार. शब्द काय आहेत बघा, लक्ष द्या. ब्रह्महत्या राशी पातके अपार, गणतीच नाही तरी सुद्धा वाल्मिक किंकर वंद्य केला. अहो निंदितीही त्याने वंद्य केले. आणखी काय राहिला? अंगीकार ज्यांचा केला नारायणे, निंदितेही त्याने वंद्य केले नामामुळं. कुणाच्या? भगवंताच्या नामस्मरणाच्या साधनाद्वारे निंदे लोक सुद्धा देवानं वंद्य केले. जनाबाई भांडतात, असल्या निंदे लोकांना तू वंद्य करतोस? तुझा दरबार धुंद झाला म्हणतात. धुंद झाला तुझा दरबार. कशामुळं? पुण्यवंत पाताळ लोकी नेला देवा तू. आणि पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला. चोरट्याचा बहुमान वाढविला, कीर्तिवानाचा अपमान केला. धुंद झाला तुझा दरबार. असं कसं देवा? देवानं सांगितलं फक्त नाम अमृत त्यांच्याकडे होतं. आणि कसलाही पापी असला तर माझ्याजवळ त्याचा उद्धारच होतो. जो देवाला शरण आला तो वायात जात नाही. अंतिम शेवटच्या वेळी जरी आला. म्हणून रावणाला सगळे विनवत होते. मंदोदरी विनवत होते, कुंभकर्ण, सगळ्यांनी विनवणी केली. बिभीषणानं तर पाया पडला की आणखी सुद्धा रामाला शरण जाण, रामाची सीता परत कर. पण रावणानं केली नाही. कारण का? राम त्यांचा ठसाच असा आहे की ते शरणागताला दूर करत नाहीत. असा शत्रू लोकात ठसा होता. विचार करा. भक्त लोकात तर असल, पण राक्षस लोकात लंकेत सुद्धा रामाची कीर्ती होती. म्हणजे देवाची कीर्ती कुठपर्यंत आहे की देव हा दीनानाथ आहे, भक्त वत्सल आहे, शरणागताचं रक्षण करतो. ही ख्याती राक्षसामध्ये सुद्धा एवढा विश्वास होता. विठ्ठला विठ्ठला. रामायणातला प्रसंग आहे. संत ऋषी यांना हे नामचिंतन किती आवडतं बघा. प्रभू रामचंद्र वनवासाला जात असताना गंगा तीर पार केला गुहकानं. आणि त्याच्या पुढे भरद्वाज मुनीकडे आले. भरद्वाज मुनीने विनंती केली की रामा तुम्ही इथंच राहा आता. त्यांनी सांगितलं नाही, इथं राहून माझं चालणार नाही, मला पुढेही बहुत करणे आहे. मला आणखी पुढे धर्म संस्थापनार्थ आहे. माझा अवतार पुढे अनेक राक्षसांचा उद्धार करायचा आहे आणि रावणाला मारायचे.
पुढचं काम बाकी आहे. मग पुढे गेले. पुढे गेल्यानंतर पुढे जात जात शरभंग ऋषीचा आश्रम होता आणि शरभंग ऋषी वाट पाहत होते की प्रभू रामचंद्र कधी येतात, इथं कधी येतील. आता शरभंग ऋषीला न्यायला त्या ठिकाणी विमान आलं होतं. त्यांची जायची वेळ झाली होती. प्रसंग कसा आहे बघा. त्यांना न्यायला वैकुंठाला विमान आलं होतं आणि शरभंग ऋषी म्हणतात की मला वैकुंठापेक्षा मला वैकुंठ नायकाचं दर्शन इथं होत असताना मला यायचं नाही. आणि ते मात्र हात जोडून विनंती करतात. शरभंग ऋषी थांबले आणि प्रभू रामचंद्राची भेट घेतली आणि नंतर योगाग्नीनं आपला देह वैकुंठ लोकात नेला. पण एवढी गोडी नामचिंतनाची, एवढी गोडी प्रभू रामचंद्राची होती. एवढी जीवाला गोडी लागली पाहिजे, एवढी गोडी. तैशी तुझी गोडी लागो मज. एवढी गोडी ज्याला लागली त्याला हे सुख कळालं. आणि हे सुख सद्गुरु शिवाय कोणी दाखवू शकत नाही. अभंगाचं प्रथम चरण. नामदेव महाराज अभंगाच्या प्रथम चरणात असं म्हणतात की सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली. काय कृपा केली माझ्या सद्गुरूनं माझ्यावर? निज वस्तू दाविली माझी मज. आता असा शब्द का वापरला असेल नामदेवरायांनी? माझीच निज वस्तू मला दाखवली. मला काही दिसत नाही का? दिसत नाही. आपली आपल्याला दिसत नाही. आपली निज वस्तू आपल्याला दिसत नाही. आता हे सुख आहे नामचिंतनातलं, हे आपल्याला वारंवार संतांनी आणि सद्गुरूंनी सांगावं लागतं. तेव्हा आपले पाय मंदिराकडं वळतात, अन्यथा नाही. कोणीतरी वाट दावी करी धरून या, एखादा तरी भेटावं लागेल ना.
संतांची कोणत्या तरी संगती घडावी लागेल, तेव्हा त्याला लक्षात येईल याच्यात मोठं सुख आहे, जीवनाची सार्थकता आहे. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. पण हे सांगावं लागेल ना. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, मलाही अगोदर माहित नव्हतं, पण माझ्या सद्गुरूंनी माझ्यावर कृपा केली. कोणती कृपा केली? निज वस्तू दाविली माझी मज. मला माझ्या आत्मस्वरूपाची ओळख करून दिली. आणि या जगात जन्माला आल्यावर आई वडील माये बापे पिंड पाळी याला माया, पण जन्म मरण जाया संत संग. संताची संगतच करावं लागेल जन्म मरण जाण्यासाठी. मायबाप जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सोडवू शकत नाहीत. कितीही लाडामध्ये वाढू द्या मुलाला आणि कितीही विरक्तीमध्ये त्याला गोष्टी सांगू द्या, जमत नाही. ते सोनाराच्याच हाताने जसे कान टोचावे लागतात, तसं सद्गुरूकडे गेल्याशिवाय ज्ञान परिपूर्ण होत नाही. आणि जववरी हे सकळ सिद्ध आहे, तोवरच होतंय ते. किंवा जववरी देह तववरी ज्ञान सिद्ध करा, करोनिया साधन ज्ञान सिद्ध करा. म्हणजे काय? सद्गुरूकडे जावं लागतं. आणि सद्गुरू काय करतात? निज वस्तू दाविली माझी मज. माझीच निज वस्तू पण हरवली होती. लक्षात घ्या, माझ्या जवळच वस्तू आहे. आपण म्हणतो ना एखाद्या वेळी, माझ्या जवळच होती पण मी इतरत्र फिरू लागलो. तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलास. किंवा काखेत कळसा पण गावाला वळसा. आपल्याला दिसत नाही. संतांनी आपल्या हाताला धरून ती समजून सांगावी लागते की बाबा इथं तुझं सुख आहे, हे तुझं खरं आत्मस्वरूप आहे. तू स्वतःला जे लेबल लावून घेतलेस, कोणते कोणते लेबल, मी अमुक आहे, माझं पद अमुक आहे, माझ्याकडं आहे, हे आहे, माझे लेकरं बाळ, माझं हे जे लावून घेतलंय उपाध्या, ह्या सगळ्या काढाव्या लागतात. आणि त्या सद्गुरूच काढतात. दुसऱ्या कुणाच्यातच ती हिंमत नाही. इंद्रचंद्र देव ब्रह्मादी करोनी संशयाची श्रेणी छेदितीना, त्यांच्याकडे सुद्धा ही ताकद नाही. तर येर ते पामर जीव किती, बाकीच्यांच्यात तर ताकदच नाही. फक्त संत मात्र निज वस्तू दाखवू शकतात. आपल्याला थोडं जड जात असेल तर सोपं सांगतो. एक उदाहरण म्हणजे दृष्टांत दिला म्हणजे तुम्हाला सिद्धांत लक्षात येईल. एक सिंह होता आणि तो जंगलामध्ये फिरत असताना त्याच्यासोबत त्याचे छावे होते, म्हणजे लहान लहान पिल्ले. त्याच्यातला एक छावा त्यांच्या कळपातून हुकून मेंढरांच्या कळपात घुसला. आता बरेच दिवस झाले ह्या वडिलाची त्या मुलाची ताटाटूट झाली, म्हणजे सिंहाची सिंहाच्या मुलाची छाव्याची. आता तो मेंढरातच वाढायला लागला. लहान होता, त्याला काही माहित नाही. ही सिंहाला वास्तविकपणे मेंढर भ्यायला पाहिजे ना, भितात ना. पण हा छावा त्या मेंढरांना भिवू लागला. त्याला वाटू लागलं हे मेंढर आपल्याला काय करतील, भरपूर दिसतात, दिसायला ह्यांची संख्या जास्त आहे, म्हणून तो भिवू राहायचा. त्यांच्यातच वाढला, मोठा सिंह झाला, तरी सुद्धा त्या मेंढरांनाच घाबरायचा. मग एके दिवशी अचानक त्याच्या वडिलाची दृष्टी त्याच्यावर पडली. आपला मुलगा एवढा मोठा झालाय आणि मेंढरांच्या कळपात राहतोय. लांबून पाहिलं, हा सिंह आहे, यानं सिंहासारखं राहायला पाहिजे. राहतोय कुठं? मेंढरामध्ये राहतोय आणि त्यांच्यासारखाच बे बे करत आहे. याला आणखी याचं खरं स्वरूपच माहित नाही. हा राहिलाय त्यांच्या संगतीत म्हणून याला खरं स्वरूप माहित नाही. समजून सांगावं लागेल. जवळ गेल्याबरोबर तो भ्यायला लागला आपल्या वडिलालाच, कारण सगळे मेंढर भ्यायला लागले सिंहाला, हाही भ्यायला लागला. त्यानं सांगितलं भिवू नको, तू माझा मुलगा आहेस, छावा आहेस आणि तू घाबरतोस. या जंगलाचा राजा असून मेंढरासारखं राहतोस. नाही मी राजा नाही, मी मेंढरात वाढलेलो आहे. तसं नाही, तू चल माझ्यासोबत. कानाला धरलं सिंहानं आणि सांगितलं तुला तुझं खरं स्वरूप दाखवून देतो, तू कोण आहेस. एका मोठ्या विहिरीजवळ नेलं त्याला आणि कानाला धरून नेल्यावर सांगितलं आता या पाण्यात तू पाण्यात बघ. पाण्यात बघितल्यावर त्याला आपण सिंह आहे त्याची जाणीव झाली. कोण दिसतोय पाण्यात, त्याचं प्रतिबिंब दिसू लागलं. तो म्हणाला तू माझ्यासारखा दिसतोस का नाही बघ. मी सिंह आहे म्हणजे तू सुद्धा सिंह आहेस. बघ ना, आपल्या दोघांचेही प्रतिबिंब पाण्यात बघ. दोघांनी डोकावलं. माझ्यासारखाच तू दिसतोस म्हणजे तू सुद्धा सिंह आहेस. त्याच्यात आत्मविश्वास जागा केला. त्याचं आत्मस्वरूप, त्याला जे हरवलं होतं, त्याला वाटत नव्हतं मी सिंह आहे. आता मात्र त्याला कळालं की मी सिंह आहे. मग त्यानं सांगितलं तू आता बेंबे करायला सोडून दे, माझ्यासारखी तू डरकाळी फोडू शकतोस. पहिल्यांदा त्याला आली नाही. दुसऱ्यांदा मात्र त्यानं प्रयत्न केल्यास
हुबेहूब सिंहासारखी डरकाळी फोडली. मग त्याला कळालं की मी सिंह असताना सुद्धा या मेंढराच्या कळपात राहत होतो. पण एक दिवशी माझ्या वडिलांनी येऊन मला माझं खरं स्वरूप सांगितलं की तू सिंह आहेस. तसंच दृष्टांत संपला. आता तसंच आहे, सद्गुरू येतात आणि सांगतात की तू सिंह आहेस. सिंह आहेस म्हणजे तू देव आहेस. देव आहेस म्हणजे तू मी वासुदेव तत्वता याची जाणीव करून देत. म्हणजेच काय, शास्त्राच्या भाषेत अहम ब्रह्मास्मी. आता निज वस्तू काय आहे लक्षात घ्या. अहम ब्रह्मास्मी म्हणजे मी देव आहे. अहम ब्रह्मास्मी. जीव ब्रह्मेव ना परहा. जीव हे ब्रह्म आहे, त्याला म्हणायचं तत्वमसी. सद्गुरू काय करतात, तत्वमसी या वाक्याचा बोध करून देतात. विठ्ठला विठ्ठला. तत्वमसी म्हणजे तत्वम असी, तोच तू आहेस, हे त्याचं खरं स्वरूप आहे. तू मनुष्य नाहीस, तू देव आहेस. तुझ्यामध्ये जगाचा मालक राहतोय, तू साधारण नाहीस. हे आत्मविश्वास त्याच्यात, हे आत्मस्वरूप माणसाचं सद्गुरू समजून सांग. म्हणून तर नामदेवराय म्हणतात निज वस्तू दाविली माझी मत. मी सिंहच होतो पण मला कळत नव्हतं. सद्गुरूंनी सांगितल्यावर मग माझ्या लक्षात आलं की आपण मी वासुदेव तत्वता. कळो येईल विचारिता ठाऊक आहे सभाग्य संता. मला कधी कळालं हे, सद्गुरूंना सांगितलं. म्हणून जीवनात सद्गुरूची गरज कशासाठी आहे, सद्गुरू खरं स्वरूप माणसाचं सांगतात की तू ब्रह्म आहेस, ब्रह्म देवाचा आहेस. बरं ब्रह्म जाऊ दे, आपल्याला लक्षात येणार नाही. तत्वमसी लक्षात येणार नाही. पण एवढं तर लक्षात येईल की जगाचा मालक माझ्या शरीरात राहतो म्हणून हे शरीर चालतंय. एवढं तर लक्षात येईल. हे तरी सद्गुरू एवढं सोपं करून सांगतात की सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो, किंवा ईश्वर सर्व भूतानाम हृद्देशेर्जुन तिष्ठती भ्रामयन सर्व भूतानी यंत्रारूढानी मायेया, किंवा ममे वांसो जीवलोके. एवढ्यापैकी जे तुम्हाला समजेल ते घ्या. प्रत्येक जीव हा देवाचाच अंश आहे, एवढं तर कळेल. देव हृदयात राहतो एवढंही कळत नसेल तर एवढं लक्षात घ्या की आपण जे काही खातो पितो चालतो बोलतो हे देवाच्या कृपेनं. एकदा का माणसातला देव निघून गेला की त्याला 4 जणांच्या खांद्यावर जावं लागतं. त्याला पुन्हा स्वतःला चालता येत नाही. का चालता येत नाही, त्याच्यातला राम निघून गेला. राम निघून गेला परिणामी ते शरीर प्रेतवत झालं. त्याच्यातला राम गेला म्हणजे त्याचं रामनाम सत्य हे झालं. मग तो काही करू शकत नाही. मग कोणाची सत्य चाले हे शरीर, इथं प्रश्न आहे. कुणाच्या सत्तेनं चालतं, देवाच्या सत्तेनं. कोण बोलवी ते हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण. आणि तयाचे भजन चुकू नको विठ्ठला विठ्ठला. म्हणून सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज. माझीच वस्तू मला दाखविली. मला दिसत का नव्हती. आता तुम्ही म्हणाल मला हे अगोदर का कळालं नाही, कुणालाच कळत नाही. त्याचं कारण आहे, एक तर तारुण्याचा मद येतो, अहंकार येतो, अविद्या येते, हे सगळं आड येतं माणसाचं. आणि जीव हा मी जीव आहे मी अमुक आहे, ह्या हे जे घोकमपट्टी करतो मी आणि माझं, हे त्याला सुटत नाही. म्हणजे आसक्ती सुटत नाही, त्याच्यामुळं त्याला देव दिसत नाही. आणि देव हाताला धरून संतच दाखवू शकतात, दुसऱ्यात हिंमत नाही. सद्गुरू दाखवू शकतात. मग आपल्याला का दिसत नाही एका ठिकाणी काकड्यामध्ये आपण म्हणतो ना, त्याचं कारण आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात माझ्या डोळ्यालाच पडळ आलं होतं म्हणूनच देव दिसत नव्हता. मग ते माझ्या सद्गुरूनं म्हणजे निवृत्तीरायाने दाखविला. मला का दिसत नव्हता, माझ्या डोळ्याला पडळ आलं होतं. मग सद्गुरू आले आणि पडळ काढण्यासाठी माझ्या डोळ्यात कृष्ण अंजन घातलं. काय घातलं, अंजन. ते अंजन घातल्यावर मग मला स्पष्ट दिसू लागलं की मी वासुदेव तत्वता, अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, हे सगळं मला पुन्हा दिसू लागलं. माझं आत्मस्वरूप मला गुरूंनी दाखवलं. कधी पण कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ, तिमिर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडळ. मग माझी भ्रांती गेली, तोपर्यंत गेली नव्हती. म्हणून निज वस्तू दाविली माझी मज. मला सद्गुरूनं माझी निज वस्तू दाखवली. माझ्या जवळच होती, जवळी आहे परी भेटे ना, पण आमच्या दोघांची गाठ भेटच नाही. जसं ते कस्तुरी नावाचं मृग असतं म्हणजे हरिण, त्याच्या पोटातच कस्तुरी असते, सुगंध असतो, पण ते इतरत्र फिरतं. कशामुळं, कुठून सुगंध येतोय, कुठून सुगंध येतोय,
सगळं जंगल फिरतं. मग एक जण त्याला सांगतो, अरे तुझ्या जवळच पोटातच कस्तुरी आहे, त्याचाच वास तुला येत आहे. त्या वासासाठी लोक तुझी शिकार करतात. तुला कळालं नाही तुझ्याजवळ काय आहेत, तुझ्याजवळच ते धन आहे. जोडीले हे न सरे धन, तुझ्याजवळच आहे परमार्थ महाधन, जोडी देवाचे चरण. मग तुझं आत्मस्वरूप हे तुझ्याजवळच आहे, पण ते दिसत नव्हतं. आता मला कुणी दाखवलं? सद्गुरूंनी दाखवलं. विठ्ठला विठ्ठला. आणखी उदाहरण सांगतो. शुकाचार्य जन्मताच विरक्त, जन्मताची जेणे संसार ते जियेला. कुणी जन्मताची सुखे संसार ते जियेला, तोची निष्कलंके तुका म्हणे ना. जन्मताची जेणे संसार ते जियेला, इतके शुकाचार्य विरक्त होते. बरं, आपण त्या वैराग्याच्या गोष्टी ऐकल्या त्या कहाणी, आपलं ते काम नाही. एवढे विरक्त शुकाचार्य. परंतु गुरुकडे जावंच लागलं. कसं जावं लागलं बघा, निज वस्तू कळण्यासाठी. मध्ये अहंकार एकदा आड आला. ब्राह्मणाचे पोरे एक खेळाशी भ्याले, ते 12 वर्ष लपाले रे. कापत कापत बाहेर आले, ते नागवेची पळून गेले रे. नग्न अवस्थेत पळत असताना एका सरोवरावर अप्सरा होत्या. व्यासांनी हाक मारली, अरे शुका, अरे शुका. तर शुकाचार्य ब्रह्मस्थितीत होते. त्यांच्या वतीनं झाडं पानं ओ देत होते व्यासांना, ओ ओ म्हणत होते. पण ते मात्र विरक्त होते, आणि त्यांच्या वतीनं म्हणजे त्या सृष्टीशी एवढं तादात्म्य साधलं होतं. असे होते शुकाचार्य, एवढे विरक्त. पुढे गेल्यावर व्यास त्यांच्या मागे धावू लागले. मग त्या अप्सरा लाजल्या व्यासांना, आणि मग व्यासांनी विचारलं, माझा तरुण मुलगा इथून गेला त्यावेळेस तुम्ही लाजला नाही, तर मी म्हातारा व्यास आल्यावर तुम्ही का लाजला? तर फार सुंदर उत्तर दिलं. त्यांनी सांगितलं की जे शुकाचार्य जात होते ते देहावर होतेच कुठे, त्यांच्या पुढे स्त्री पुरुष असा भेदच नव्हता. ही स्त्री आहे ना हा पुरुष आहे, हा जीव आहे ना हा देव आहे, भेदच नाही. तुझं माझं नाही भेद. गेला सहज, केला सहज विनोद. ते मात्र द्वंद्वात नव्हतेच. तुमच्याकडं द्वंद्व आहे, कुणाकडं? व्यासाकडं. म्हणून आम्ही तुम्हाला लागलो. मग एवढंच ऐकलं शुकाचार्यांनी. शुकाचार्याला वाटलं बापापेक्षा आपण महान झालोत, व्यासापेक्षा. ज्या अर्थी अप्सरा असं म्हणतायत त्या अर्थी मी विरक्त आहे, एवढाच अभिमान झाला. आणि तिळभरी जरी होय अभिमान, मेरू तो समान देवा. तेवढाच अभिमान झाल्यावर व्यासांनी ओळखलं अंतर्दृष्टीनं, अभिमान झाला आपल्या मुलाला. सांगितलं, शुका आता परत जे येऊ नको, तू निघालास ना तसंच पुढे जा, पण जाता जाता जनक राजाला भेटून जा. कुणाला? जनक राजाला. जनक भेटीशी पाठविला तेने, अभिमानाने खोटे केले. मग जनक मुनीच्या आश्रमात आल्या बरोबर द्वारपाळांनी सांगितलं मध्ये कुणालाही प्रवेश नाही. राजाला विचारून येतो. राजाने सांगितलं जो कोणी आलाय त्याला असं सांग की संगम त्यक्त्वा सुखी भव. जे काही सोबत आणलंय ते टाक आणि मगच मध्ये प्रवेश भेटत. सोबत आणलेलं सर्व टाक. शुकाचार्य म्हणले माझ्याकडे आहेच काय, मी काहीच आणलं नाही, थोडंसं भस्मय काय आणि वलकले तेवढे तेही टाकून देतो म्हणले. आणि आता तरी त्यांनी सांगितलं आणखीही तुमचं जवळ जे आहे ते तुम्ही टाकून दिलेलं नाही. काय टाकून दिलं नाही? अभिमान आणि मीपणा, या दोन गोष्टी टाकून दिल्याशिवाय जनकांनी आत घेतलं नाही. बघा, आस्थिता जनकादया उगच म्हणलं नाही गीतेमध्ये. जनक राज्य करून सुद्धा अलिप्त कमळ जळी जैसे होते. राज्य करून सुद्धा कमलवत राहिले होते. चिखलात राहायचं पण चिखलाचा डाग लागू दिला नाही. संसारात तर सर्वांना राहावं लागतं, पण संसाराचा लेश लागून येदी मळ ममतेचा असं राहावं लागतं. म्हणजे आसोनी संसारी जिव्हे वेगू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सुद्धा असं राहायचं. असं राहत होते जनक. राजा असून सुद्धा विरक्त. सोपं आहे का? इथं राजा असल्यावर विरक्तीची भाषाच नाही. मग जनकांनी सांगितलं, उपदेश दिला, निज वस्तू दाविली माझी मज चालू आहे की शुकाचार्य तुम्ही विरक्त आहेत, पण एवढासा अभिमान झाला, हा अभिमान बरोबर नाही. हा अभिमान सोडून द्या आणि तुम्ही देव आहेत, तुम्हाला फार मोठं पुढे काम करायचं. सद्गुरूनं एवढंच सांगितलं जनक राजाने की शुकाचार्याला शहाण्याला इशारा कापी असते फक्त. तेवढ्यावरच लक्षात आलं. हात जोडले
आणि मेरू शिखराशी शुक गेला. मग तपश्चर्या केली, पुन्हा भागवत परीक्षितीला सांगितलं, विठ्ठला विठ्ठला. म्हणजे काय झालं होतं? अभिमान लागे सुखाची पाठी, व्यासे उपराटी दृष्टी केली. व्यासांनी मग त्यांना जनक भेटीशी पाठविला, त्याने अभिमानाने खोटे केले. हे करावं लागलं. म्हणून सद्गुरू महत्वाचे असतात. सद्गुरू नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज. माझी वस्तू मला दाखविली. याच बरोबर नामदेवराय म्हणतात की माझं सुख कशात आहे हे मला सद्गुरूंनी सांगितलं. अभंगाचं ध्रुवचरण. नामदेव महाराज अभंगाच्या ध्रुव चरणात म्हणतात की माझे सुख मज दाविले डोळा. माझंच सुख होतं पण मला कळत नव्हतं. संतांनी हाताला धरून मला ते दाखवलं की तुझं सुख इथं आहे, तुझं खरं स्वरूप हे आहे. माझे सुख मज दाविले डोळा, दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा. प्रेम कळा मला त्यांनी दिली आणि ज्ञान मुद्रा दिली. सद्गुरूचं हे देणं आहे. या संतांचे हे देणे कल्पतरुहनी दुने, परिसा परिसा आघाद देणे चिंतामणी ठेंगणा. एवढं देतात संत. म्हणजे कृपादान केले संती ते कल्पांती ही सरेना. एवढं कृपादान कोणीच देत नाही. म्हणून ही कृपा माझ्यावर केली. सद्गुरू नायके पूर्ण कृपा केली. एवढं कृपादान कोण करणार आहे या जगात? एवढा दाता कोण आहे संतांसारखा उदार? संता इतका उदार, या संता परिस उदार कोण आहे? त्रिभुवनात कोणी नाही. त्रिभुवनात कोणी नाही. म्हणून
संसार सागर तरून जायचा असेल तर सद्गुरूकडेच जावं लागतं. सद्गुरू वाचोनी संसारी तारक, नसेची निष्ठंक आन कोणी. दुसरा कोणीच नाही म्हणले. सद्गुरूच संसार हे तारून नेऊ शकतात, म्हणून त्यांच्याकडे जावं लागतं. बाकीच्यांकडे ही ताकद नाही. जसं एखादा रोग त्या रोगाचा स्पेशलिस्ट असल्याशिवाय जातच नाही. इकडे दुसरे दवाखाने किती जरी केले त्याचं निदानच सापडत नाही. मग आपल्याला त्याचा स्पेशलिस्ट गाठावा लागतो, मग ते रोग निदान होता आणि उपचारही करतो तो डॉक्टर. तसंच आहे सद्गुरू हे संसार सागरातून पलीकडे नेणारे, दुसऱ्या कुणातच ती हिंमत नाही. म्हणून गुरुविन कोण बतावे वाट, बडा बिकट यमघाट. हे फार अवघड आहे. अहंकार की नदी आहेत मध्ये, काम क्रोधाचे पहाड आहेत ते पार करून जायचेत. अहंकार आहे, मद मत्सर आहे, षड्विकार मध्येच आहेत ना, अविद्या आहे, अज्ञान आहे, कोण घालेल? अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शला काय, सद्गुरूशिवाय कोण घालणार? म्हणून सद्गुरू आपल्याला देवाकडे घेऊन जातात आणि आपलं खरं स्वरूप, निज स्वरूप आपलं दाखवतात. मग खरं स्वरूप जसं आपण आरशात पाहतो, आरसा कधी खोटं बोलत नाही, जसं आहे तसं दाखवतो. तसं सद्गुरू आपलं खरं स्वरूप सांगतात की तू देव स्वरूप आहेस, देवाचा आहेस. हे समजून सांगितलं आपलं खरं सुख कशात आहे हे आपल्या लक्षात येतं. विठ्ठला विठ्ठला. म्हणून गुरु हा संत कुळेचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. गुरुविन देव दुजा नाही, गुरुविन देव दुजा नाही, म्हणजे दुसरा नाही. गुरुच देव, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू. म्हणून ते महत्वाचे कशासाठी आहेत गुरु? कारण का ब्रह्मानंदम परम सुखदम, सद्गुरूचे लक्षणं सांगितले. कसे असतात सद्गुरू? ते स्वतः तशा स्थितीला असले तर आपल्याला ते सांगतील ना. त्यांना अनुभव पाहिजे ना स्वतःला. तुका म्हणे मज अनुभव आहे अंगे, तुका म्हणे चाखोनी सांगे, पण मज अनुभव आहे अंगे. त्यांना अनुभव पाहिजे. मग असे सद्गुरू कसे असतात बघा, आपल्यासारखे दिसायला असतात, सामान्य व्यवहारात राहतातही, पण आपल्यासारखे नसतात. फक्त ते दिसतात. आपल्यात दिसण्यात आणि असण्यात फरक आहे त्यांचा. ते राहतात संसारातच, पण त्याचा लेश लागू देत नाही, म्हणजे अलिप्त राहतात. आता तुम्ही म्हणाल ते कसे राहतात, तर त्यांचे लक्षणं सांगितले त्या एका श्लोकामध्ये. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तीम, द्वंद्वातीत असतात. गगन सदृशम तत्वमस्यादी लक्ष्यम, ज्यांना तत्वमसी हे वाक्य माहीत आहे आणि त्याचा उपदेश करतात. एकम नित्यम विमलमचलम सर्वधी साक्षीभूतम, भावातीत असतात, त्रिगुण रहित असतात. आपल्याला तर त्रिगुणाची बाधा आहे. सद्गुरुम तम नमामि, एवढे लक्षण सद्गुरूचे आहेत. आणि असे सद्गुरू आपलं सुख आपल्याला दाखवू शकतात. दुसरं उदाहरण सांगतो. प्रभू रामचंद्र खूप दिवसानं दशरथाला 4 मुलं झाल्यावर आपल्यापासून मुलं दूर जाऊ द्यावे असं कुणालाही वाटत नाही. पण एका दिवशी विश्वामित्र आले आणि त्यांनी मागणी केली की तुझे मुलं मला यज्ञ रक्षणासाठी पाहिजे. आता दशरथ राजाचा जीव, एवढ्या दिवसानं मुलं झाले, एवढ्या आवडीचे, आणि आता लगेच माझ्यापासून दूर, कारण पित्याला एवढ्या दिवसानं संतती झाल्यावर दूर जाऊ देऊ वाटत नाहीत मुलं. मग विश्वामित्राला राजानं सांगितलं तुम्ही दुसरं काही मागा. दशरथ राजा म्हणाले पण माझे मुलं माझ्यापासून नेऊ नका. किती दिवसानं तरी मला आता आनंद झालाय पुत्रप्राप्तीचा, तो आनंद माझा हिरावून घेऊ नका. पण ते विश्वामित्र होते. विश्वामित्र म्हणले राजा एवढा पुत्रात आसक्त झालास, धिक्कार असो तुझा, चाललो मी. म्हणून राग निघू लागले. तितक्यामध्ये तिथं हुशार कुलगुरू वशिष्ठ होते ना. वशिष्ठांनी सांगितलं हे विश्वामित्र साधारण नाहीत, प्रतिसृष्टी निर्माते आहेत, त्यांना नाराज करू नको राजा, आणि राम लक्ष्मणाला त्यांच्यासोबत पाठव. पाठवण्यातच त्यांचं हित आहे, कारण सद्गुरूशिवाय यांना पुन्हा कोणी, विश्वामित्रा इतकं ज्ञान कोणी पुन्हा देणार नाही, तुला त्यांना पाठवावं लागेल. मग आता कुलगुरूची आज्ञा मोडता येत नव्हती रघुकुळामध्ये. मग पाठवलं. नाईलाजानं हृदयावर दगड ठेवून, काळजावर दगड ठेवून म्हणतो ना आपण, मुलांना पाठवलं. मग विश्वामित्रांनी त्यांना शस्त्र अस्त्रविद्या निपुण केलं.
आणि यज्ञाचं रक्षणही केलं. मग यज्ञ रक्षण करताना ताटिका मारली पहिल्यांदा, पुन्हा मारीच उडवून लावला, सुबाहू मारला आणि यज्ञ पूर्णत्वास नेला. आपल्याला इथं मुद्दा सांगायचा की विश्वामित्राला रामाला विश्वामित्राकडे जावं लागलं. वसिष्ठांनी त्यांना पाठवलं. दशरथ राजा पाठवत नव्हते. वसिष्ठांना माहित होतं की सद्गुरू शिवाय तारक दुसरा कोणी नाही. परब्रह्म जरी असला राम तरी सद्गुरूकडे जावं लागेल. विठ्ठला विठ्ठला. मग मात्र यज्ञ पूर्णत्वास नेला. जाता जाता मग मिथिला नगरीचं आमंत्रण आलं. वाटेमध्ये अहल्येचा उद्धार केला. आणि पुढील कथा मग आपल्याला माहित आहे की सीता स्वयंवरात राम गेले आणि सीता स्वयंवरात शिवधनुष्य त्यांनी पेललं, उचललं आणि दोघांचं लग्न झालं. इथपर्यंत. त्याच्या पुढे रामायण आहे. पण आपला मुद्दा काय की विश्वामित्र रामाला भेटले. आता कुलगुरू वसिष्ठ त्यांनी सुद्धा रामाला ज्ञान दिलं. म्हणजे सद्गुरू शिवाय मार्ग कोणी दाखवू शकत नाही. नाव किनारे लगाव, प्रभूजी नाव किनारे लावा. कोण आपली नाव किनाऱ्याला लावेल तर सद्गुरूच लावतात. विठ्ठला विठ्ठला. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मला सुद्धा सद्गुरू माझ्याजवळ असले की काही भीतीच वाटत नाही. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा. ज्ञानोबा म्हणतात श्री गुरु सारिखा असता पाठी राखा. मला श्री गुरु सारखा पाठीराखा असल्यावर इतरांचा लेखा कोण करी. राजयाची कांता काय भीक मागे, मनाची अजोगे सिद्धी पावे. मला काय कमी आहे, कल्पतरू तळवटी बसलो म्हणले मी. सद्गुरू हे कल्पतरू आहेत. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय होणे त्याला सांगा जोजी. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो सद्गुरूमुळं, आता उद्धरलो गुरु कृपे. म्हणून गुरुकृपा, सद्गुरू नायके पूर्ण कृपा केली. निवृत्तीनाथाने कृपा केल्यामुळं तर मी उद्धरलो. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरलो गुरुकृपे. गुरुकृपेनं मी उद्धरलो. म्हणून मला सुद्धा उद्धार करायचा असेल तर सद्गुरूंनी दिलेल्या मार्गाने जावं लागेल. त्यांनी जे सुख मला दाखवलं ते सुख अप्रतिम आहे. त्यांच्या बदल्यात मी त्यांना काय देव,
काय द्यावे त्याची पावे उतराई, ठेविता हा पायी जीव थोडा. याच्या बदल्यात म्हणजे त्यांचे उपकार परतफेड होऊ शकत नाहीत. विठ्ठला विठ्ठला. तर 11:15 वाजलेत, आणखी 15 मिनिटांनं सोडतो. 11ला सप्ताहातलं कीर्तन आहे, 15 मिनिटांनं सोडतो. एकदा सर्वांनी विठोबा रखुमाईचं भजन घ्या. विठोबा रखुमाई सद्गुरूची कृपा झाल्यानंतर गावबासारखा सुद्धा रामायण लिहू शकतो. पुरणपोळी खाण्यासाठी नाथांच्या घरी गावबा असायचे. आणि रामायण लिहित असताना रामायणाचे बालकांड, अयोध्याकांड, त्याच्यानंतर अरण्यकांड, किष्किंधाकांड, सुंदरकांड आणि युद्धकांडापर्यंत युद्धकांड चालू होतं. युद्धकांडातले 44 अध्याय लिहिले नाथांनी आणि सांगितलं आता मी देह ठेवणार. मग लोक म्हणले एवढं रामायण तरी पूर्ण करून जाणं महाराज, अर्ध्यातच आमची साथ सोडू नका. ते म्हणले नाही, माझं एकदा ठरलं आता आमचा वेळ संपला, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. आता मात्र आमचं थांबण्याचं इथं निश्चित, आम्ही येतो जातो आम्ही देवाचे सांगा. आम्हाला तसं जे ठरलेला टाइम आहे ते संपला. मग आता पुढचं रामायण कोण सांगेल महाराज? पुढचं रामायण का माझा गावबा सांगेल म्हणे. आता बघा सद्गुरू नायके पूर्ण कृपा केली, गावबा सांगेल. सगळे लोकांना वाटलं महाराज हसालेत काय की, म्हणजे गावबाला काही येत नाही, गावबा कशाचं रामायण सांगेल, गावबाला जमत असतं का, असं सगळ्यांना वाटू लागलं. परंतु सद्गुरू नायके जर पूर्ण कृपा केली तर मात्र अशक्य काय आहे का? सद्गुरूचा वरद हस्त असल्यावर अशक्य नाही. 45 अध्यायापासून पुढे गावबांनी रामायण लिहिले. कुठून? युद्धकांडाच्या 45 अध्यायापासून ते मग उत्तरकांडापर्यंत. पण आपण जर आता बघितलं रामायणातली नाथांची ओवी आणि गावबाची ओवी काहीच फरक दिसणार नाही, ओळखता सुद्धा येणार नाही. त्यांनी एका जनार्दनी सुद्धा तसंच ठेवलं, गावबाचं नाव सुद्धा आपलं त्यांनी लावलं नाही. म्हणजे नाथामध्ये ते गावबा इतके मिसळून गेले होते. गुरु शिष्य कसे असावेत आणि गुरुचा वरद हस्त असल्यावर काय होत नाही, अशक्य ते तुम्हा नाही नारायणा. ते काय अवघड आहे त्यांना. सद्गुरूनं कृपा केल्यास मुका सुद्धा वेद बोलतो, इतकी सद्गुरूची ताकद असते. अहो वशिष्ठ नुसते चालत जरी असले, एकदा असा प्रसंग आला की श्रेष्ठ कोण, वशिष्ठ का विश्वामित्र? तर मग ते त्यांची शर्यत लागल्यावर सूर्याकडं वरुणाकडं ते गेल्यावर त्यांनी सांगितलं आमचं काम करत असले तर आम्ही साक्षीला येतो. मग आता विश्वामित्र म्हणल्यावर सूर्याकडे गेले. सूर्य म्हणला माझं काम कोण करेल मी तुझ्याकडं आल्यास? मग विश्वामित्र हताश झाले. पण वशिष्ठ गेल्यास सूर्य म्हणाला माझं काम कोण करेल, मी तुमचं भांडण मिटवायला येईल किंवा तुमचं श्रेष्ठत्व सिद्ध करायला येईल साक्षीला, पण माझं काम प्रकाश देण्याचं कोण करेल? वशिष्ठाने नुसतं एवढंच मानल्याबरोबर सूर्यानं वशिष्ठाने आपली छाती काढली आणि छाती चमकू लागली, सूर्यासारखं तेज होतं. काय ताकद असेल सद्गुरूमध्ये बघा. ज्याची छातीत सूर्य इतकं तेज देते ते होते वशिष्ठ, साधारण नाहीत. सकाळी उठून जर वशिष्ठाचं नाव घेतलं तर अनंत जन्माचे पातक जातात, एका जन्माचे नाही. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक व्यास अंबरीश शुक शौनक भीष्म दालव्यान रुक्मांगद अर्जुन वशिष्ठ विभीषणादीन
पुण्यानिमान परम भागवतान स्मरामी. एवढेच नाव जर घेतलं ना, त्यांच्या नामे नास पातकास, कसलंच पातक राहत नाही. एवढी ताकद आहे कुणात? नुसतं वसिष्ठ म्हणल्याबरोबर एवढी ताकद आहे. तर त्या वसिष्ठामध्ये काय ताकद असेल? सद्गुरू कसे असतात? त्यांची अहो एकाची छाटी तपिन्नली, एके सृष्टीवरी सृष्टी केली. ज्ञानोबा वर्णन करतात वसिष्ठांचं. हे साधारण नाहीत, म्हणजे देवापेक्षा यांच्याकडे तेज होत. आणि नुसत्या कमंडलूच समुद्र साठवण्याची ताकद होती वसिष्ठाकडे. त्यांचा दंड पृथ्वीला आधार देण्याची ताकद होती. जसं अगस्तीनं सागराला वाटलं अगस्ती माझं काय करणार आहे, पण अगस्तीनं सांगितलं सागरा माझ्या पुढे जास्त शहाणपणा करू नको, तुला एका घोटात पिऊन टाकेल. सागराला वाटलंय अगस्तीत एवढी ताकद, आणि खरोखरच अगस्तीने एका घोटात एका आचमनात समुद्र पिऊन टाकला. काय ताकद असेल बघा. ह्याला म्हणायचं सद्गुरू. ही नुसतं आपल्याला ऐकलं तर नवल वाटतं, पण प्रत्यक्षात त्यांच्याकडे अशी ताकद होती. असे सद्गुरू असतात. विठ्ठला विठ्ठला. बघ जनार्दन स्वामी तसे होते, नाथांना भेटले म्हणून नाथांनी रामायण लिहिलं, भावार्थ रामायण. एकनाथी भागवत लिहिली, एकादश स्कंदावर टीका लिहिली ह्याच्या भागवताच्या. रुक्मिणी स्वयंवर लिहिलं. नाथांच्या भारुड आहेत, गवळणी आहेत. नाथांनी विपुल ग्रंथ संपदा लिहिली. नाथांच्या घरीच देव राहत होता श्रीखंड्या रूपानं. श्री एकनाथ सदनी माधवजी सर्व काम हे करीतो, स्वकरे चंदन घासी गंगेचे पाणी कावडी भरितो. कावडीनं पाणी ज्या घरी चक्र पाणी वाहे, अनंत भक्तिभावे निळावंदी त्याचे पाय. एवढा ज्यांचा अधिकार होता ते नाथ महाराज होते. नुसतं एक नाथ म्हणल्याबरोबर सुख वाटे जीवाला सुख वाटते. एवढं नाथांच्या नावात ताकद आहे. तर त्या नाथांना शरण गेल्यानंतर कुणाचा उद्धार होणार नाही. अहो जडमूड, कसल्याही जडमुडाचा उद्धार होऊन जातो, कसल्याही जडमुडाचा. म्हणजे काय की सद्गुरूच्या सानिध्यात आल्यावर लोखंडाचं सोनं होते. आणि काय पाहिजे? सद्गुरूला परिसाची सुद्धा उपमा कमी आहे. परिस लोखंडाला लावल्यावर सोनं होते, पण स्वतःसारखा परिस होत नाही. पण इथं स्वतः सद्गुरू शिष्याला आपल्यासारखे करीती, आपणासारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. स्वतःसारखंच करतात. नुसता वरद हस्त लावणी हात कुरवाळीला माथा, बस एवढंच कापे. सद्गुरूनं कृपादृष्टीनं बघितलं, जरी जसं कासव बघितलं असं आपण, कासवी आपल्या पिल्यांना स्तनपान देत नाही, नुसतं दृष्टीनं बघते. असं बघितल्याबरोबर पिल्ल्याचं पोषण होते. ती दुग्धपान त्या पिल्यांना मात्र दूध पाजत नाही, नुसत्या दृष्टीनंच पोषण करते. इतकी तिची दृष्टीत ताकद आहे. कुणाच्या? कासवीच्या. ती सुद्धा उपमा सद्गुरूला कमीच आहे. कुर्मगुरू काही ठिकाणी वर नाही. कुरोंच पक्षी आहे, 6-6 महिने बाहेर राहतो, पण पिल्लांच्या नुसत्या स्मरणानच पिल्लांची वाढ होते. असं देवाचं हे जग मात्र फार मोठं आहे, विशाल आहे. आपण संकुचित आहेत. विचार केल्यास ब्रह्मांड नायक देव आहे. या ब्रह्मांडाचा नायक देव आहे. आणि आपण नुसत्या त्याच्या नामानं तरून जातो, तरी सुद्धा नाम घेताना आपल्याला कंटाळ येतो. नामाविन मुख सर्पाचे ते बीळ, आणि जिव्हा नव्हे काळ सर्प आहे म्हणले नाथ महाराज. आता एवढं सांगून ज्याच्या तोंडाला नाम येत नाही त्याला पुढे सटवीने नेला कायचा नाही म्हणले. लहानपणीच त्याला मोरीत कोंबाय पाहिजे होतं. कुणा? सटवीनं. भक्तीविनं पशु कशाशी वाढला, बिनकामे वाढला म्हणले. म्हणजे खायला काळ आणि भुईला भार. विठ्ठला विठ्ठला. प्रत्यक्ष ते कुंड चर्मकाचे. आणखी काय काय संतांनी सांगावं, किती सांगू परी ना ऐकती. पुढे सांगितलं म्हणजे काय, संतांनी आपल्याला वारंवार उपदेश केलाय. सद्गुरू हेच सांगतात, माझे सुख मज दावी येले डोळा चालू आहे. माझं सुख पण माझ्या डोळ्याला दिसत नव्हतं, ते मला सद्गुरूंनी दाखवलं. आणि त्यांनी माझ्यावर कृपा जी केली त्याच्यामुळंच मला निज वस्तू दिसली. आता हा अभंग ज्यांचा आहे त्यांचं उदाहरण बघू म्हणजे लक्षात येईल. अभंग आहे नामदेव महाराजाचा. नामदेव महाराज म्हणजे कोण? असा जो कुणा प्रश्न विचारला तर फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. नामदेव महाराज म्हणजे साधारण नाहीत. अहो मंदिरासमोर कीर्तन करू नका म्हणले, मंदिराच्या मागं जाऊन कीर्तन करा. ठीक आहे म्हणले, इथं नाही तर तिथं, आम्हाला कुठेही येतो जातो. आम्हाला काय म्हणले, आम्हाला हरीचा सांगत आहे, आम्हाला हरीचा सांगत आहे म्हणजे हरीची संगत आहे. मागे तर मागे, मंदिराच्या मागे कीर्तन करायला लावलं.
तर देऊळच फिरलं, देऊळ फिरलं आणि लांब नाही, आपल्या औंढ्यालाच आहे. आताही बघा औंढ्याचं देऊळ फिरलेलं आहे. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. देव ज्यांच्या हातानं दूध प्याला, देवानं ज्यांचा नैवेद्य स्वीकारला लहानपणीच, फार मोठे नव्हते, मग एवढा अधिकार ज्या नामदेवरायांचा होता, ती नामदेवराय म्हणतात मला सद्गुरू करायची काय गरज आहे. एकदा संत म्हणले, नामदेव महाराज तुम्ही कच्चे आहेत. उदाहरण आहे का, म्हणजे आपला ह्या उदाहरणानं पुढचा अभंग लक्षात येईल की निज वस्तू कोणती दाविली. नामदेव महाराजाला सद्गुरूची प्राप्ती कशी झाली आणि त्या सद्गुरूंनी त्याला निज वस्तू कोणती दाविली. आता ज्यांचा अभंग आहे त्यांचं उदाहरण जरा शेवटी ठेवलं. विठ्ठला विठ्ठल. सगळे संत बसलेले असताना म्हणले नामदेव महाराजाचं मडकं तपासून बघा म्हणले. त्या थापट्यानं कच्चं आहे म्हणले, सगळ्यांचे मडके पक्के आहेत. हे मडकं म्हणजे डोकं बरं, आपले तर काय कच्चे नाही, कच्च्यातले कच्चे म्हणायचं. नामदेव महाराजाला राग आला ना, सगळे संत पक्के, माझ्याशी देव बोलतोय, मी साधारण आहे का? साधारण बघताय, देवाचा आवडता बघताय. देव माझा शब्द खाली पडू देत नाही. इथं एखाद्या कलेक्टरचा कोणी ओळखीचा असला, कलेक्टर एखाद्याच्या ओळखीचा असला तर तो ताट चालतो, जिल्ह्याचा बॉस माझ्या ओळखीचा आहे, माझा आमका आहे, म्हणजे माझं काही होणार नाही. नामदेव महाराज म्हणले जगाचा मालक माझा आहे, माझ्या शब्दाच्या पुढे जात नाही, आणि मी कच्चा कसा. त्यांना पश्चाताप झाला. सगळे संत म्हणले नामदेवराय तुम्ही आणि कच्चेच आहेत. कारण का? मुक्ताबाई सुद्धा म्हणले का रे अहंकार नाही गेला, आणखी अहंकार गेला नाही आणि सद्गुरूची प्राप्ती झाली नाही. तेवढ्याच बाबतीत कच्चा आहे, बाकी सगळं मडकं भाजलंय बरोबर. मग म्हणले मी पांडुरंगाला विचारतो, तुमच्यावर नाही म्हणले विश्वास. देव मला जर म्हणाला की मी कच्चा आहे तर मी कच्चा ठरेन. मग देवाकडे गेले राग राग. देव म्हणले नामा, मी जरी तुझ्याशी बोलत असलो, तू माझा लढीवाळ भक्त असलास तरी थोडंसं मडकं तुझं कच्चं आहेच रे, मान्यच करावं लागतं. कशात कच्चा आहे देवा? आताच पक्क करून घेतो. तू काय कर, औंढ्याला जा, असं नामदेव महाराजाला देवानं सांगितलं. तिथं तुला सद्गुरू भेटतील, मग तुझं मडकं पक्क होईल. असं आहे का? गेले देवळात. महादेवाची पिंड, महादेवाचं लिंग असताना त्या महादेवाच्या लिंगावर पाय ठेवून विसोबा खेचर बसले होते. आता म्हणले मी कच्चा आणि हे माणूस पक्का ज्याच्याकडे पाठवले त्याला काय, देवाची सुद्धा कदर नाही. देवाला जे दर्शन घेतात हा देवाच्या डोक्यावर पाय ठेवून बसलाय, मला देवानं ह्याच्याकडे पाठवले, काय माझा उद्धार होईल, असं पहिल्यांदा नामदेवरायाला वाटलं. मग विसोबा खेचरच होते ते म्हणाले मी म्हातारा झालोय, माझे पाय मला उचलता येत नाहीत माझ्या शक्तीने, तू उचल आणि कुठेही ठेव. मग उचलून पाय दुसरीकडे ठेवले, तिथं सुद्धा महादेवाचं शिवलिंग तयार झालं एक. मग आणखी उचलून ठेवलं, तिथंही महादेवाचं शिवलिंग तयार झालं. जितक्या जागी पाय ठेवले तितक्या जागी शिवलिंग तयार झाले. पायच धरले नामदेवरायाने, सद्गुरूच्या पायी लीन झाले. म्हणले मुद्दामच मला पांडुरंगानं माझा भेद काढण्यासाठी पाठविलं होतं, निज वस्तू दाविली माझी मत. मग म्हणले विसोबा खेचरांनी उपदेश केला की नामा, तू फक्त पंढरपूरच्या पांडुरंगातच देव बघतोस, त्या मूर्तीतच देव बघतोस, पण असं मला सांग की या पृथ्वीतला अशी जागा दाखव की तिथं देव नाही. तयाविन रीता ठाव कोटे, वैकुंठ कैलासी तीर्थक्षेत्री देव, तयाविन रीता ठाव कोटे. कुठं रिकामी जागा आहे? विठ्ठल जळीस्थळी भरला, सगळीकडे देव भरलेला आहे. अंतर्बहिश्च तत्सर्वं व्याप्य नारायण स्थित, सगळीकडे नारायण स्थित आहे. मग अशी कोणती जागा आहे की जिथं देव नाही? सर्वत्र देव आहे, जनी वनी अवघा देव, सर्वत्र देव आहे. सूर्यप्रकाशक सहस्त्र रश्मी, सगळीकडे देव आहे. मग ही जाणीव नामदेव महाराजाला विसोबा खेचराकडून झाली. ही निज वस्तू त्यांनी दाखवली. म्हणून नामदेवराय म्हणतात त्या दिवसापासून मला कळालं की देव सर्वत्र आहे. मग मी ब्रह्मीभूत झालो, माझं द्वंद्व गेलं आणि माझी वृत्ती ब्रह्मानंदाकार झाली. झालो ब्रह्मानंदाकार आम्ही, विठ्ठला विठ्ठला. मग नामदेव महाराज म्हणतात ही कृपा माझ्यावर सद्गुरूंनी केली. सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज. आता मात्र मग परीक्षा घ्यायला देव आले. केशव श्वान रूपे आला, कुत्र्याचं रूप घेऊन पांडुरंग आले. नामदेव महाराज रोटी खात बसले होते आणि तूप होता हातात, हातात तुपाची वाटी होती आणि भाकरी खात बसले होते.
बसले असताना नामदेव पक्का झाला का नाही बघायचं होतं आणखी एकदा, म्हणजे शेवटची परीक्षा बघावी म्हणून. मग तितक्यात त्या कुत्र्यानं रोटी पळवली नामदेव महाराज. तर नामदेव महाराज त्या कुत्र्याच्या मागं लागले, म्हणू लागले अरे 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 नुसती रोटीच खाऊ नको, ते तुपात बुडवून खा, त्याच्यासोबत तूप खा. आणि त्या कुत्र्याला कुत्रा म्हणी ना गेले आता, कारण विश्वोबा खेचरांनी सांगितलं होतं की सर्वत्र देव आहे. जसं नाथ महाराजांना गाढवात देव दिसला, पाणी पाजलं. मग म्हणले त्या कुत्र्याला म्हणू लागले अरे पांडुरंगा, अरे पांडुरंगा, तुपासोबत रोटी खा, तुपासोबत रोटी खा. नामा लागला श्वाना पाटी, हाती घेऊन तुपाची वाटी, नामा लागला श्वाना पाटी. आणि मग पांडुरंगानं दर्शन दिलं आणि सांगितलं नामा आता तू पक्का झाला, तुला कुत्र्यात सुद्धा देव दिसत आहे, म्हणजे सर्वत्र तुला ईश्वर दर्शन झालं. म्हणजे काय, ऐसा ज्याचा अनुभव विश्व देव सत्यत्वे, आता तुला सर्वत्र देव दिसत आहे ना, मग हीच निज वस्तू तुला सद्गुरूकडं त्याच्यासाठीच पाठवलं होतं. विठ्ठला विठ्ठला. मग नामदेवराय म्हणले कळाले, मला इतकं कळालं होतं मूर्तीत देव आहे, सगुण रूपात देव आहे, निर्गुण रूपातही देव आहे, झाडा पानात प्राण्यात सर्वत्र ममे वांसो जीवलोके सर्वत्र देव आहे, आता मला कळालं म्हणले. आणि विशेष मला सद्गुरूने हे सांगितलं की तूच देव आहेस, म्हणजे अहम ब्रह्मास्मी तत्वमसी याचा बोध झाला. म्हणून नामदेवराय म्हणतात सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज, मला माझी माझी निज वस्तू दाखविली, माझं आत्मस्वरूप त्याची ओळख करून दिली. कुणी? माझ्या सद्गुरूंनी. मग असे अनेक जणांना सद्गुरू भेटले. कृष्णाला सुद्धा सांदीपनीकडे जावं लागलं. परब्रह्म नायक असून सुद्धा परब्रह्म निष्काम तो हा गवळी घरी, असा सुद्धा कृष्ण सांदीपनी आश्रमात गेला आणि त्यांनी सुद्धा विद्या ग्रहण. त्याचं कारण आहे तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शना, ज्ञानिनस तत्वदर्शना. कारण का, जिज्ञासा नम्रता सेवा घेऊन गेल्याशिवाय सद्गुरूकडून विद्या मिळत नाही. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिया, इंद्रिय संयम पाहिजे, इंद्रियावर जितेंद्रिय वृत्ती पाहिजे, इंद्रियावर विजय पाहिजे आणि श्रद्धा पाहिजे. मग मात्र सद्गुरू जिज्ञासा नम्रता सेवेने गेल्यावर उपदेक्षन्ति ते ज्ञानम, ते ज्ञान कुणाला देतात? दिदली प्रेमकाळा ज्ञानमुद्रा. मग मात्र ते आपलं ज्ञान कुणाला देतात? शिष्याला देतात. म्हणून तनु मनु जीवे चरणाशी लागावे, अगर होता करावे दास्य सकळ. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. नामदेव महाराज म्हणतात मग माझे सुखमज दाविले डोळा, दिदली प्रेमकाळा ज्ञानमुद्रा. मला ज्ञान दिलं सद्गुरूनं आणि प्रेमकाळा दिली. मला भगवत भक्तीविषयी माझा भाव वाढला. भक्ती केल्यास भाव वाढावा का कमी व्हावा? दिवसेंदिवस भाव वाढावा देवावरचा. या वर्षी जेवढा भाव आहे त्याच्या दुप्पट पुढच्या वर्षी व्हावा आणि असा भाव वाढत वाढत एक दिवस देवच व्हावा. देव म्हणता देवची होईजी तरी का चित्ती न धरावे. अहो नरदेह निदान लागले हाती उत्तम सार उत्तम गती, देवची होईन म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे म्हणतात संत. एवढं सोपं असून तुम्हाला देव करून देणारं साधन आहे. नर आपली करणी करे तो नर का नारायण. असा असताना सुद्धा या भक्ती सुखापासून अनेक लोक दूर आहेत. मग सद्गुरूकडे जा बाबांनो, आणि सद्गुरूकडे जाऊन आपली निज वस्तू ओळखून घ्या. आपलं सुख कशात आहे? एकदा डोळ्यात त्यांच्याकडून अंजन घालून घेतल्याशिवाय ती वस्तू दिसत नाही. आपल्या आपल्या बळानं दिसत नाही. का दिसत नाही? संतांकडे गेल्याशिवाय दिसत नाही. रविदीप हिरा दाविती देखणे, रविदीप हिरा दाविती देखणे, अदृश्य दर्शने संताची या. रवी दीप हिरा दाविती देखणे. अहो सूर्य बी असला तर काय दाखवतो? जे दिसणाऱ्या वस्तू आहेत त्या दाखवतो. पण अदृश्य दर्शने संतांची या. अदृश्य परमात्मा कुणालाच दिसत नाही सद्गुरूशिवाय. स्वामी विवेकानंद प्रत्येकाला विचारत होते तुम्हाला देव दिसला का? तुम्हाला देव दिसला. गुरुच्या शोधात रामकृष्ण परमहंसाकडे गेल्यावर प्रश्न विचारला तुम्हाला देव दिसला का? त्यांनी सांगितलं हो मला दिसला आणि मी तुला सुद्धा दाखवू शकतो. मग मात्र त्यांनी त्यांच्या पायी लीन झाले आणि त्यांनी सद्गुरू म्हणजे शिष्यत्व पत्करलं. आणि त्या ठिकाणी रामकृष्ण परमहंसांनी विवेकानंदांना उपदेश केला. म्हणजे काय?
काय विषय चालू? अदृश्य दर्शने संतांच्या. जो अदृश्य परमात्मा आहे तो दृश्य फक्त संत करू शकतात. म्हणून निज वस्तू दाविली माझी मज. आपल्या डोळ्यानं दिसत नाही, दिव्य दृष्टी लागते. जसं संजयाला दिव्य दृष्टी दिली म्हणून रणांगणातलं महाभारत युद्धात काय चालू आहे त्याला दिसत होतं. धृतराष्ट्राला तो सांगत होता. व्यासाच्या कृपेनं. कुणाच्या कृपेनं? व्यासांच्या. सद्गुरू नाही की पूर्ण कृपा केली, रणांगणातलं सगळं दिसत होतं. आता जसं आपण टीव्हीवर पाहतो की मॅच कुठं कुणं किती धावा काढल्या, मॅच चालू असतो कुठं दिल्लीला, मुंबईला, आणि तो आपल्याला इथं बसून पाहायला मिळतो. तसं सद्गुरू अदृश्य दर्शन करून देतात. अदृश्य परमात्मा कुणाला दिसलेला नाही, त्याचं स्वरूप माहीत नाही, कसा आहे माहीत नाही, पण तो संत आपल्याला दाखवतात. म्हणून संतांनी हा मार्ग दाखविला म्हणून आपल्याला देव कळाला. म्हणून संत म्हणतात ना, अमुचिया भावे तुझं देवपण, हे का विसरून राहिलासी, समर्थाशी नाही उपकार स्मरण, दिल्या आठवण वाचून या विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. म्हणून नामदेवराय म्हणतात, माझे सुख मज दाविले डोळा, दिधली प्रेम कळा ज्ञान मुद्रा. वरद हस्त ठेवला की ज्ञान मुद्रा मिळत असते. सद्गुरूचं ज्ञान आपल्याकडे आलं, त्या ज्ञानाद्वारेच आपण सागर तरून जाऊ शकतो. जोपर्यंत ज्ञान होत नाही तोपर्यंत या जन्म मरणातून सुटका होत नाही. म्हणून ज्ञानी त्वात्मेव मे मतम म्हणतात भगवान. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते तत्स्वयं योग संसिद्ध कालेनात्मनि विंदते. ज्ञानासारखं तरुण जाण्यासाठी दुसरं खात्रीला एक साधन नाही म्हणतात देव. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. दुसरं साधन नाही, ज्ञानच असं आहे की ते ज्ञान सद्गुरूकडून झाल्यास संसार बाधक होतच नाही. जववरी तववरी बाधिया संसार, जव रखुमा देवीवर देखिला नाही बाप. तो एकदा पाहिला ना डोळ्यानं सद्गुरूकडून, मग संसार बाधक होत नाही. अहो सागराची गर्जना कधीपर्यंत? जव त्या अगस्ती ब्राह्मणा देखिले नाही. जववरी तववरी सागर करी गर्जना कधीपर्यंत? जव त्या अगस्ती ब्राह्मणा देखिले नाही. त्याला बघितल्यावर सागराची गर्जना चलत नाही. जववरी तववरी जंबुक करी गर्जना, जव त्या पंचानाना देखिले नाही. तसं सद्गुरूंनी एकदा ज्ञान करून दिलं ना, मग ते ज्ञान महत्वाचं असतं. त्या ज्ञानानं आपण हा भवसागर तरून जाऊ शकतो. एक. आणि ज्ञान मिळाल्याशिवाय मोक्षच नाही. दुसरं उदाहरण, किती जरी साधन केलं, ज्ञान जर मिळालं नाही ना तर मोक्ष नाही. कसा नाही? शंकराचार्य म्हणतात, कुरुते गंगा सागर गमनम व्रत परिपालम अथवा दानम ज्ञानविहीन सर्वमतेन मुक्तिम न भजती जन्मशतेन भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. ज्ञानविहीन सर्व मतेनं मुक्तीम न भजती जन्मशतेनं. शतजन्म जरी घेतले आणि ज्ञान नसेल तर मोक्ष मिळत नाही. विठ्ठला विठ्ठला. ते ज्ञान मिळवण्यासाठी सद्गुरूवर अपार दृढ श्रद्धा पाहिजे, बाकी काही लागत नाही. अहो त्या द्रोणाचार्यांच्या शिष्य कोण? एकलव्य. त्याच्याकडे होतं काय? फक्त अपार श्रद्धा होती गुरुवर. द्रोणाचार्यांनी सांगितलं, मी तुला शिष्य करून घेत नाही. मग काय केलं त्यानं? मातीचा पुतळा केला द्रोणाचार्याचा. किती गुरुभक्ती असं केल्यावर त्या मातीच्या पुतळ्याची पूजा करून आणि त्या गुरुला साक्षी समोर ठेवून धनुर्विद्येचा सराव केला आणि धनुर्विद्येत एवढा पारंगत झाला. त्याच्याजवळ होतं काय? ज्ञानोबाराय म्हणतात, काय होतं त्याच्याजवळ? श्री गुरुचेनी नावे माती डोंगरी जयापासी होती, ते कोळी त्रिजगती एकवध केली. तसला कोळी उद्धरून गेला गुरुकृपेनं. कोण? तो एकलव्य. मग पांडव हे तर काय द्रोणाचार्याचे शिष्यच होते, ते तर उद्धरून जाणारच. पण तसला एकलव्य भिल्ल जातीतला असून सुद्धा उद्धरून गेला. विठ्ठला विठ्ठला. मग असे सद्गुरू असतात. मग एकनाथ महाराजाला जनार्दन स्वामी भेटले. प्रत्येक संताला सद्गुरू भेटले. अहो चांगदेव महाराजाला 1400 वर्ष जगून सुद्धा भेद गेला नव्हता. त्यांना वाटत होतं चराचरात देव आहे पण चेतन वस्तूतच आहे, जड वस्तूत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणले थोडासा आणखी पूर्ण ज्ञान झालेलं नाही कुणाला. 1400 वर्ष जगून सुद्धा चांगदेवाला ज्या भिंतीवर बसले होते ती भिंतच चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. असे ज्ञानेश्वर महाराज भिंत चालवल्यावर चांगदेव महाराजांच्या लक्षात आलं की मी चेतनात देव बघत होतो पण ह्या जडात सुद्धा देव आहे.
मग जनी वनी अवघा देव चांगदेव महाराजांना सुद्धा कळालं. मग मुक्ताबाईनं पुन्हा आणखी उपदेश केला, विठ्ठला विठ्ठला. सगळ्याच संतांनी सद्गुरूकडून हे ज्ञान मिळवलं. गुरुकृपाच आहे, म्हणजे गुरु परंपराच आपल्या भारतामध्ये आहे. आपण म्हणतो ना, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्र तयांचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्तीदाता ज्ञानदेवा सारा चोजवले. म्हणजे काय, पुन्हा दुसरी परंपरा नाथ संप्रदायात. प्रत्येक संप्रदायात गुरु परंपरा आहे. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ आणि संप्रदाय सकळ तेथून या. हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी. पुढे नारदे व्यासाशी उपदिशिले. पुढे म्हणजे काय, ते गुज विधाता सांगे नारदासी, नारदे व्यासाशी उपदिशिले. अशी पुढे परंपरा चालत आली. मग तुकोबाराय निळोबारायपर्यंत अशी गुरु परंपरा आपल्या भारतात आहे. ही गुरु परंपरा जपली पाहिजे आणि ते ज्ञान सद्गुरूकडे गेल्याशिवाय होत नाही. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज, माझे सुख मज दाविले डोळा, दिदली प्रेम कळा ज्ञानमुद्रा, विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आता मधलं चरण गाऊ नका, डायरेक्ट शेवटचं चरण. वेळ झालेला आहे. नामदेव महाराज म्हणतात, आता अशा सद्गुरूला काय दिल्यावर त्यांचे उपकार फेडतील. पूर्ण जीवन जरी दिलं तरी सुद्धा, म्हणजे या कातड्याचे जोडे जरी केले आणि त्यांच्या पायात घातले तरी सुद्धा सद्गुरूचे उपकार फिटत नाहीत. तया उतराई व्हावे कवन्या गुन्हे. म्हणजे कोणत्या गुणानं त्यांच्या ऋणातून आता उतराई होऊ. कारण का, जन्मा नाही येणे ऐसे केले, जन्म मरण वार्ता खुंटविली. माझं जन्म मरणच ज्यांनी मारून टाकलं, आता मला पुन्हा जन्माला पुनर्जन्म न विद्यते अशी स्थिती केली. एवढा लाभ मला ज्यांनी करून दिला, जो की अनंत जन्माच्या पुण्याईनं मिळत असतो. एखाद्याला मनुष्यानाम सहस्रेषु कश्चिद्यत ती सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन्माम वेत्ति तत्वता. एखाद्याला मिळतो, तो मला प्राप्त झाला, तो मला प्राप्त झाला. मग तया उतराई व्हावे कवन्या गुन्हे, जन्मा नाही येणे ऐसे केले. आता त्यांच्या ऋणातून काय दिल्यावर मी उतराई होईल, काय द्यावे त्याशी व्हावे उतराई. ठेविता हा पायी जीव थोडा, जीव ठेवला तरी सुद्धा त्यांचे उपकार फिटत नाहीत. म्हणून तया उतराई व्हावे कवन्या गुन्हे, जन्मा नाही येणे ऐसे केले. म्हणून नामदेव महाराज म्हणतात, अशा सद्गुरूनं मला माझं आत्मस्वरूप दाखवलं, म्हणून मी भगवंताला आवडता झालो, भगवंताचा भक्त झालो आणि मी कृतार्थ झालो. जन्मोजन्मी मला असे सद्गुरू मिळावेत, अशी संतांची संगत मिळावी. आणि मला आणखी एक शेवटी जाता जाता विश्वोबा खेचरांनी सांगितलं, ते अभंगाच्या शेवटच्या चरणात नामा बरोबर आहे. नामा म्हणे निकी दावेली सोय, न विसरावे पाय विठोबाचे. म्हणा नामा म्हणे निके दावेली न विसरावे पाय विठोबाचे. माझे सुख माझ न विसरावे पाय विठोबाचे.
शेवटच्या चरणात नामदेव महाराज म्हणतात की मला सद्गुरूमुळं आणखी एक सोय सापडली, आणि एक सोय त्यांनी सांगितली, नामा म्हणे निकी दावी येली सोय. एक सोय सांगितली या संसारात, कोणती? न विसरावे पाय विठोबाचे, की विठ्ठलाचे पाय कधीच विसरू नको. हा एक त्यांनी मला सोयीचा मार्ग सांगितला, सोय दाखवली की तुझ्या जीवनामध्ये तुझं सुख पाहिजे असेल तर न विसरावे पाय विठोबाचे. तू संसाराला आलास ना, संसार आलिया एक सुख आहे, आठवावे पाय विठोबाचे, म्हणजेच न विसरावे पाय विठोबाचे. म्हणजे नामा म्हणे निकी दावी येली सोय, न विसरावे पाय विठोबाचे. विठोबाचे पाय विसरू नको. म्हणून तुकोबरा एका ठिकाणी म्हणतात ना, चित्ती धरीन मी पाऊले सुकुमार, सकळ बिढार संपत्तीचे. असं पाऊले सुकुमार आहेत. नामा म्हणे निकी दावी येली सोय, पण न विसरावे पाय विठोबाचे. विठोबाचे पाय, त्याचा विसर पडू नये, पायाचा विसर कधी पडू नये, आणि मी तो पडू देणार नाही. कारण सद्गुरूंनी मला ती सोय दाखवली की पाय धरून राहा, देवाचे चरण धरून राहा, म्हणजे देवाला सोडू नको. जसं कबीर महाराज एकदा म्हणाले होते की जात्यात टाकलेल्या सगळ्या दानाचं पीठ होत आहे, आणि म्हणून ते रडत आहेत. पण त्यांच्या मुलांनी सांगितलं की बाबा, काही दाण्यांचं पीठ होत नाही, जे खुंट्याला धरून आहेत, केलीशे जो लागा रे, जे त्या खुंट्याला धरून आहेत त्या दाण्यांचं पीठ होत नाही. म्हणजे देवाला धरून आहेत ना, त्यांचं या संसार सागरात पीठ होत नाही. आणि नाही तर बाकीचे भवसागरात गटांगळ्या खातात, बुडतात या भवसागरात. पण जे देवाजवळ आहेत त्यांचा भवसागर देव तारून नेतो. भव सिंधू तारीन घ्यारे माझी भाक, मी त्यांचा भव सिंधू तारून नेतो. पण जे देवाला धरून आहेत, म्हणून नामा म्हणे निकी दावी येली सोय, न विसरावे पाय विठोबाचे, किंवा न विसंबावे पाय विठोबाचे. विठ्ठलाचे पाय विसरू नको, म्हणजे भक्ती करण्यास चुकू नको, एवढं लक्षात घ्या. म्हणून पिटू भक्तीचा डांगोरा, कळी काळासी दरारा. तुका म्हणे करा जय जय करा आनंदी. अशा पद्धतीनं न विसरावे पाय विठोबाचे, माझे सुख मज दाविले डोळा, दिदली प्रेम कळा ज्ञानमुद्रा. विठ्ठला विठ्ठला. सद्गुरु नायके पूर्ण कृपा केली, निज वस्तू दाविली माझी मज, माझे सुख मज दाविले डोळा, दिदली प्रेम कळा ज्ञानमुद्रा. तया उतराई व्हावे कवन्या गुणे, जन्मा नाही येणे ऐसे केले, माझे सुख मज दाविले डोळा, दिदली प्रेम कळा ज्ञानमुद्रा. नामा म्हणे निकी दाविली सोय, न विसरावे पाय विठोबाचे, माझे सुख मज दाविले डोळा, दिदली प्रेम कळा ज्ञानमुद्रा. प्राप्त प्रसंगी झालेली सेवा, यथामती यथावकाश. मौजे उखळी या ठिकाणी झालेली जी सेवा आहे ती हनुमंतरायाच्या चरणी समर्पित करतो. तत्पूर्वी परिहार जास्त दिलेला नाही मी, कारण का गाव ओळखीचंच आहे, सर्वजण परिचयाचे आहेत. भजनी मंडळी अतिशय गोड साथ दिली, मृदंगही छान वाजवला, आणि सगळेजण शांततेनं ऐकत होते, आणि श्रोतेही चांगले आहेत. मागे बसलेले श्रोते सुद्धा सगळ्यांना धन्यवाद. सप्ताहामध्ये ज्यांनी ज्यांनी सहभाग घेतला त्या सर्वांना धन्यवाद. घरून ऐकत असतील, कोणी कुठून ऐकत असतील, नाम कानावर जरी पडलं तरी उद्धार होतो. सर्वत्र आज अशी परिस्थिती आहे की मंदिराकडं यायला थोडंसं माणसांना जड जात आहे. बाकी फायद्याच्या गोष्टीकडं माणसं धावतात, पण इथं मोठा लाभ आहे, परमार्थ महाधन आहे, पण कळत नाही. त्याच्यामुळं सद्गुरूकडे जावं लागतं. मग निज वस्तू धाविली माझी मज. चला, समस्त उकळीकर मंडळी सगळ्यांनी चांगली साथ दिली, सर्वांचे धन्यवाद. म्हणजे कुणाचाही नामोल्लेख न करता, कारण का एकाचं नाव घेतलं एकाला राग, त्याच्यामुळं सर्वांना धन्यवाद. बरं, सर्वांना धन्यवाद. सर्वांना म्हणल्यावर त्याच्यात सगळेजण आले, उकळीकर मंडळी सर्वजण. आणि या ठिकाणी झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी, ज्ञानोबरायाच्या चरणी समर्पित करतो. वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.